रस्त्यावर किंवा अन्य कुठेही होणारी छेडछाड, गुंडांकडून होणारा त्रास यासह कोणत्याही कठीण प्रसंगाला आत्मविश्वासानं तोंड देण्याचा आणि छत्रपती ताराराणींचा आदर्श ठेवून युवतींनी रणरागिणी बनण्याचा निर्धार आज केला। हिंदू जनजागृती समिती, सव्यसाची गुरुकुलम आणि भागीरथी महिला संस्थेच्या वतीनं कोल्हापुरात शौर्य जागृती प्रशिक्षण शिबिर घेण्यात आलं। या शिबिरात युवती महिलांनी स्वतःचा बचाव कसा करावा याविषयी प्रात्यक्षिकं दाखवण्यात आली। हिंदू जनजागृती समिती, सव्यसाची गुरुकुलम आणि भागीरथी महिला पतसंस्था यांच्या वतीनं शिवप्रताप दिनाचं औचित्य साधून कोल्हापुरात युवती आणि महिलांसाठी शौर्य जागृती प्रशिक्षण शिबिर घेण्यात आलं। प्रारंभी यापुढील काळात आम्ही अबला नाही तर रणरागिणी बनू अशी प्रतिज्ञा युवतींनी घेतली। हुबळी ते कोल्हापूर हे 230 किलोमीटरचं अंतर सायकलवरून पार करणारी आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव कोरणारी शौर्या शिंदे हिचा विशेष सत्कार झाला। या शिबिराला कोल्हापूर, सांगली, सातारा, बेळगाव जिल्ह्यातील 1000हून अधिक युवती आणि महिलांनी सहभाग नोंदवला। स्वतःचा बचाव कसा करावा यासाठीची सोपी प्रात्यक्षिकं सव्यसाची गुरुकुलम संस्थेच्या वतीनं सादर करण्यात आली। तसंच कराटे आणि लाठीकाठीची प्रात्यक्षिकं युवतींकडून करून घेतली। एक दोन आपण चालू ठेवायचे सगळे। एक दोन, एक दोन, एक दोन, डोक्यावर मारायचं। एक दोन, एक दोन, एक दोन, एक दोन, मस्तपैकी जमतंय, छान जमतंय, करताय व्यवस्थित सगळेजण। रणरागिणी आता तयार झाली। झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्यासह भारतात अनेक शूर वीरांगना होऊन गेल्या। त्यांचा आदर्श नेहमी ठेवला पाहिजे। प्रत्येक युवती आणि महिलेनं स्वसंरक्षणाचे धडे घेतले पाहिजेत। आपला मोबाईल नंबर तसंच हँडसेट अनोळखी व्यक्तीला देऊ नये। सुरक्षेसाठी पर्समध्ये मिरची पूड, पेपर स्प्रे ठेवावा असं आवाहन सनातन संस्थेच्या स्वाती खाडे यांनी केलं। महिलांनी स्वतःमधील कौशल्य ओळखून त्यांचा विकास करावा असंही त्यांनी सांगितलं। या शिबिराच्या माध्यमातून युवतींचं सामर्थ्य वाढण्यास हातभार लाभेल। अशा प्रकारची शिबिरं पुढील काळात देशभरात आयोजित केली जातील असं हिंदू जनजागृती समितीचे सुनील घनवट यांनी नमूद केलं। तेजस्विनी सावंत, लखन जाधव, हवालदार बाबासाहेब कोळेकर यांनीही मार्गदर्शन केलं। या शिबिराच्या निमित्तानं गडकरी हॉलमध्ये क्रांतिकारकांची माहिती देणारं प्रदर्शन भरवलं होतं। तसंच सव्यसाची गुरुकुलमच्या वतीनं ऐतिहासिक दुर्मिळ शिवकालीन शस्त्रास्त्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलं होतं। त्याला नागरिकांनी गर्दी केली होती। यावेळी वंदना बंबलवाड, वैद्या माळकर, अर्चना गुरव, अशोक गुरव, सुरेश यादव, राजू यादव, विकास जाधव, गजानन तोडकर, योगेश केरकर यांच्यासह हिंदुत्ववादी कार्यकर्ते उपस्थित होते।